पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटला नक्की बघा. हे बघा, मसाल्यामध्ये प्रत्येक बटाटा असा कोट केलेला, म्हणजे इतका छान चटपटीत झणझणीत असा हा बटाट्याचा पदार्थ. याला आपण जिरा आलू बनवतो किंवा मसाला आलूसुद्धा याला बोलू शकतो. एकदम छानपैकी अशी तुम्हाला कधी हलकी फुलकीशी भूक लागली ना, काय चटपटीत खाऊ वाटलं ना, तर हे बटाट्याची रेसिपी नक्की ट्राय करा. जिरा आलूची रेसिपी मस्त चवदार टेस्टी आणि मसाल्यामध्ये कोट असलेली चटपटीत भाजी बनलेली तयार होते. तर त्यासाठी मी इकडं ना एक मोठा बटाटा ना शिजून घेतला. जास्त गाळ करायचा नाही, थोडासा याच्यामध्ये कच्चापणा ठेवायचा. हे बघू शकता, खूप झटकीपट रेसिपी तयार होते. कधीही तुम्हाला चटपटीत खाऊ वाटलं ना, तर बटाट्याचं बेस्ट हे ऑप्शन आहे. एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपण कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि 2 चमचे भरून असे जिरे टाकायचे. याला जिरा आलू बोलतात, त्यामुळं जिऱ्याचा टचअप खूप छान आहे याला. त्यानंतर लाल तिखट तुम्ही आवडीनुसार करू शकता. त्यानंतर मी इथे धना पावडर टाकले, गरम मसाला पावडर टाकायचं आणि चवीनुसार फक्त थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा चाट मसाला. हळद टाकली मी अर्धा 1 चमचा आणि मीठ अगदी थोडं टाकायचं. आता हे सगळे मसाले जिऱ्यासोबत एकदम मिक्स करून घ्यायचं हलक्या गॅसवर, म्हणजे कमी गॅसवर. आणि हे जे बटाटा आपण कट करून ठेवले, हे थोडासा मसाला फ्राय झाला की बटाटे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. बटाटे गाळ करू नका, याच्यामध्ये कच्चापणा राहिला पाहिजे. आता हे सगळे बटाटे आपण मिक्स करून घ्यायचं ह्या मसाल्यामध्ये. पाहू शकता मसाल्याचा किती छान फ्लेवर याला भेटतोय, म्हणजे किती मस्त कोटिंग झाले. प्रत्येक बटाटा याच्यामध्ये कोट झाला आहे मसाल्यामध्ये. आणि एक एक घासामध्ये ह्याची तुम्हाला इतकी छान चव लागेल ना, एक टाईम तुम्ही भाजी नाही खाल्ली तरी ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल, इतकी भारी लागते. हे बघा, आता याच्यावरून आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर पण भरपूर सारी टाका. हवं तर थोडीशी कसुरी मेथी जी असते ना, ती सुद्धा कुस्करून टाकू शकता. खूप छान स्वाद येतो मग त्याने पण. आणि आता ही कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपला हा जो जिरा आलू आहे कसा तयार होत आहे खाण्यासाठी. स्पेशली ना तुम्ही याला ना उपासामध्ये सुद्धा खाऊ शकता. कोथिंबीर स्किप करायची, मीठसुद्धा जे उपासाला चालतं ते वापरायचं. बाकी मसाले वगैरे तर आपण वापरतोच. हे बघा, हा मसाला आलू म्हणजे जिरा आलू छानपैकी तयार झाला आहे. झटकीपट तयार होती, बघितले तुम्ही, काहीही वेळ लागत नाही. पण पावसामध्ये ना असं थंडगार वातावरणामध्ये चटपटीत झणझणीत खायला भेटलं की वातावरणाचा एक आनंद येतो आणि तोंडाची ही चव वाढते. आता याच्यावर मी असं वरून छानपैकी ना चटपटीत असा चाट मसाला टाकला आहे. मस्त चटपटीत स्वाद येईल ह्या मसाला आलूला. चाट मसाला नसेल तर अर्धा लिंबू पिळायचा किंवा थोडासा आमचूर पावडर टाकला तर खूप छान रंगत वाढते या भाजीची. पुऱ्यासोबत अप्रतिम लागतो, किंवा तुम्ही याला स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता, इतका भारी लागतो. आता याला एक वाफ द्यायची, थोडीशी कोथिंबीर अजून ॲड करायची. बस झाला आपला परफेक्ट हा जिरा आलू मसाला तयार. पुरीसोबत एकदा नक्की ह्या भाजीचा बेत करून बघा, खूप आवडीने खाताल. तर झालेला आहे, आता मिक्स करून घेतलेला आहे. आणि पाहू शकता हा मसालेदार आलू आपला तयार झालेला आहे. टिफिनसाठी सुद्धा खूप उत्तम भाजी, झटकीपट तयार करू शकता. हे बघा किती मस्त वाटतंय. प्रत्येक बटाटा कसा मसाल्यामध्ये कोट झाला आहे. आणि दुसरी गोष्ट, जिऱ्याचा पूर्णपणे स्वाद आहे, म्हणूनच याला जिरा आलू बोलतात. चला आपण सर्व करूया गरमागरम याला प्लेटमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचं टेक्स्चर. जिरा आलू किती मस्त वाटते. पाहता क्षणी असं वाटते घास उचलून खाऊन घ्यावं, इतका मस्त चटपटीत मसाल्यामध्ये भरलेला असा हा जिरा आलू मसाला तयार झाला आहे खाण्यासाठी. घ्या गरमागरम चहाचा कप आणि ह्या मसाला आलूचा स्वाद घ्या. हे असं सुद्धा खाल्लं ना तरीही खूप चांगलं आहे. मी तसं बनवतानाच खाते 1-2 पीस उचलून, खूप छान लागतं. तर पाहू शकता किती मस्त दिसतो आपला हा जिरा आलू. ह्याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकला आहे, प्लस आपण याच्यामध्ये लाल तिखट सगळे मसाले टाकल्यामुळं खूप चव येते याला. आणि खरंच तुम्ही खूप आवडीने खातात. नक्की एकदा ट्राय करून बघा. पाहता क्षणी तुम्हाला ही रेसिपी आवडणार एवढी ती खात्री आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल जिरा आलूची रेसिपी? चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशाच रेसिपीसोबत. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते, चटपटीत आहे, झणझणीत आहे आणि बनवायला सोपी. स्वस्त रहा, मस्त